गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताskitchen.com या चॅनलवर। आज माझ्याकडे बेसिक वर्कशॉप होता, बेसिक टू ऍडव्हान्स केक वर्कशॉप। आणि या वर्कशॉप मध्ये जवळपास आम्ही 10 ते 11 प्रकारचे केक कव्हर केलेले आहेत। अजूनही एक केक आमचा रेडी होत आहे, तर हे 11 प्रकारचे केक्स कव्हर। हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताskitchen.com या चॅनलवर। 4 जुलै म्हणजे कालच माझा बेसिक टू ॲडव्हान्स केक क्लास होता आणि या केक क्लासमध्ये साधारणतः 10 ते 11 प्रकारचे केक मी शिकवते। तर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा उद्देश असा आहे की जर तुम्ही आता केकमध्ये परफेक्ट झाला असाल आणि तुम्हाला जर तुमच्या गावी किंवा तुम्ही राहता त्या ठिकाणी तुम्हाला जर केक क्लासेस सुरू करायचे असतील तर त्यासाठी मी माझं केक क्लासचं नियोजन कशा पद्धतीने करते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर 4 जुलैला हा माझा क्लास होता, तर मी 3 तारखेला संध्याकाळी किंवा रात्री मला जेव्हा वेळ असतो तेव्हा मी केकचे बेस तयार करून ठेवते। साधारणतः 10 ते 11 प्रकारचे मी केक शिकवते, त्यामुळे इथे मी काही केक ऑलरेडी बेक करून ठेवते आणि 4 ते 5 प्रकार मी क्लासमध्ये शिकवते। हे असं करून ठेवल्यामुळे क्लासमध्ये ॲट अ टाईम गोंधळ होत नाही आणि ते केक होईपर्यंत हे केक आपले आयसिंग करून होतात। तर इथे बघा साधारणतः 6 केकचे बेस मी इथे तयार करून घेत आहे। तर त्यासाठी मी इकोबेकने लाइनिंग करून घेतलेली आहे सगळ्या टिन्सला आणि आता मी केक बेसेस इथे तयार करणार आहे। तर तुम्हाला दाखवते मी इथे केक बेस किती तयार केलेले आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता साधारणतः 5 ते 6 प्रकार, जसे मला ज्या पद्धतीच्या डिझाईन्स घ्यायचे आहेत त्याप्रमाणे मी अर्धे बेस आधी करून ठेवलेले आहेत आणि 5 ते 6 उद्या म्हणजे क्लासच्या दिवशी करणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हा माझा हॉल आहे आणि सध्या तरी हॉलचा सेटअप असा आहे, अजून मी आवरलेलं नाही आहे। थोडंसं आवरल्यानंतर इथे मी समोरच्या बाजूला क्लास घेणार आहे। तर 10 ते 15 जणी माझ्या बॅचमध्ये आरामात बसतात, परंतु सध्या कोरोनाच्या सिच्युएशनमुळे मी 10-11 जणींचीच फक्त बॅच केलेली आहे। तर आता मी डायरेक्ट तुम्हाला बॅचमध्ये दाखवते कशा पद्धतीने माझा क्लास चालतो। तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्यांना लांब लांब बसवलेलं आहे। आपल्याला सगळ्या गोष्टींची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे। आणि इथे तुम्ही माझा सेटअप मागच्या बाजूला बघू शकता की मागे माझा एक ओव्हन ठेवलेला आहे। मी OTG मध्ये सुद्धा केक कसा बेक करायचा, गॅसवर कसा बेक करायचा, अगदी बेसिक नॉलेज पासून ज्यांना केक मधला सी सुद्धा येत नाही अशा लोकांना सुद्धा मी इथे केकचं संपूर्ण डिटेल नॉलेज देते। प्रत्येक गोष्ट मेजरिंग कप्स पासून ते ॲडव्हान्स केक पर्यंत सगळ्या गोष्टी मी इथे क्लिअर करते आणि बेसिक कन्सेप्ट ज्या असतात ज्यामुळे आपला केक प्रत्येक वेळेस फेल जातो अशा गोष्टी मी सगळ्या इथे क्लिअर करण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे प्रत्येक पॉइंट क्लिअर करत मी हा माझा क्लास जो आहे तो कंटिन्यू करत असते। तर तुम्ही ते बघू शकता चॉकलेट कंपाऊंडचं मी काही नॉलेज देत आहे। आधी ऑलरेडी थोडासा क्लास झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही स्टेप बाय स्टेप असा क्लास घेत जातो। तर इथे तुम्ही बघू शकता मी एवढे 6 प्रकारचे केक पुन्हा एकदा शिकवले आहेत सगळ्यांना वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये। या क्लासमध्ये मी आईस केक सोबतच 2 प्रकारचे स्लाइस केक सुद्धा शिकवते। तर बेकरी स्टाईल जो स्लाइस केक असतो जो आपण बेकरीमध्ये बघतो तो सुद्धा मी इथे शिकवते आणि सोबतच होममेड सुद्धा शिकवते। तर तुम्ही इथे बघू शकता प्रॅक्टिकल सेक्शन सुद्धा प्रत्येकीचं असतं। प्रत्येकीला हँड सॅनिटाईज करून आपण हे जे क्लास आहेत ते मी अटेंड करायला लावते। सॅनिटायझर प्रत्येकाला कंपल्सरी वापरायला लावते। मास्क जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांना सांगते कंपल्सरी वापरायला। तर इथे प्रत्येकीला प्रॅक्टिकली मी सगळ्या गोष्टी शिकवते, स्टेप बाय स्टेप कुठल्या प्रॉब्लेम्स येतात, केक कट करताना कोणत्या अडचणी येतात, कशा पद्धतीने कट केला पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या कन्सेप्ट मी क्लासमध्ये त्यांच्या क्लिअर करत असते। त्यामुळे त्यांना भविष्यात जेव्हा ते केक्स ऑर्डर घेतील तेव्हा त्यांना फारशा अडचणी येणार नाहीत। तर तुम्ही ते बघू शकता आमचा प्रॅक्टिकल सेशन चालू आहे। सोबतच जे आपले स्टुडंट्स आहेत क्लासचे ते क्वेश्चन आन्सर करता आहेत, प्रश्न विचारता आहेत आणि त्यांना स्टेप बाय स्टेप मी आन्सर देत किंवा जे काही नॉलेज माझ्याकडे आहे आत्तापर्यंतचा अनुभव जो माझ्याकडे आहे तो मी सगळा त्यांच्यासोबत शेअर करत असते। तर इथे तुम्ही बॅक साईडला बघू शकता मोठी खिडकी आहे। त्या खिडकीमध्ये मी केकसाठी लागणारं सगळं साहित्य माझ्या हाताशी असेल असं ठेवते। जे काही सामान आपण वापरणार आहे ते सगळं मी बॅक साईडला ठेवते। दुसऱ्या बाजूला मी माझं जे मोठं बीटर आहे ते सुद्धा ठेवलेलं आहे, ज्यामुळे क्रीम बीट करण्यासाठी मदत होते। मी पर्सनली स्टुडंटला सुद्धा क्रीम बीट करण्यासाठी देते, म्हणजे त्यांनाही अनुभव येतो की क्रीम बीट करताना कोणती काळजी घेतली पाहिजे। सो या सगळ्या गोष्टी मी त्यांना स्टेप बाय स्टेप सगळ्या शिकवते। तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात फर्स्ट पार्ट चालू होता केक बेस केल्यानंतर केक कटिंग। आम्ही ऑलरेडी 5 ते 6 केक बेकिंगला ठेवले होते आणि जे मी रात्री तयार केले होते ते केक मी इथे घेतलेले आहेत आणि यांना स्टेप बाय स्टेप आता सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकवते आहे।
आता आमच्या क्लासची नेक्स्ट स्टेप चालू आहे, ती म्हणजे आयसिंग करतो आहोत, लेअरिंग करतो आहोत केकला। तर क्रीम कशी बीट करायची, परफेक्ट कशी करायची, स्टिफ कशी ठेवायची, या सगळ्या गोष्टींचं एकदम डिटेल नॉलेज मी इथे क्लासमध्ये दिलेलं आहे आणि दोघी तिघींनी क्रीम बीट करून सुद्धा ठेवलेली आहे। जशी लागेल तशी आम्ही प्रत्येकीला क्रीम बीट करायला लावतो पर्सनली। तर तुम्ही इथे बघू शकता। आता लेअरिंग कशी करायची हे मी सगळ्यांना इथे शिकवते आहे। कशा पद्धतीने हँडल करायचं, काय करायचं, पॅलेट नाईफ कशा पद्धतीने पकडला पाहिजे तर व्यवस्थित फिनिशिंग येते, या सगळ्या गोष्टी मी इथे यांना पर्सनली शिकवते आणि ज्या काही गोष्टी मी त्यांना देते किंवा नॉलेज देते त्या सगळ्या नोट डाऊन करत जातात आणि अशा पद्धतीने हा केक क्लास माझा चालू असतो। साधारणतः सकाळी 9 ते 9:30 पासून मी ही बॅच सुरू करते आणि संध्याकाळी 6 पर्यंत, साधारणतः 5:30-6 पर्यंत आमचं संपूर्ण सेशन कंप्लीट होतं। कारण बरेच केक मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते आणि बऱ्याच केकच्या, जरी मी इथे 11 केक शिकवत असले तरीही मी 11+ रेसिपीज त्यांना देते। साधारणतः 20 केकच्या तरी मी आयडियाज त्यांना एक्स्ट्रामध्ये देते की तुम्ही यामध्ये हे डेकोरेशन करू शकता किंवा यामध्ये ही फिलिंग भरू शकता, याच्या जागी तुम्ही या गोष्टी वापरू शकता। तर सगळ्या गोष्टी मी त्यांना डिटेलमध्ये देत असते, त्यामुळे ते सगळे नोट डाऊन पण करून घेतात, ज्यामुळे त्यांनासुद्धा भविष्यात जर वेगळे फ्लेवर काही करायचे असतील तर त्याच्या आयडियाज त्यांच्या नेहमी लक्षात राहतात। तर इथे माझी छोटीशी सियासुद्धा बघती आहे की आमचं काय चालू आहे, कारण एवढे लोक तिला समजायला लागल्यापासून पहिल्यांदाच तिने बघितलेले आहेत। आणि हा क्लास मी संडेच्या दिवशी घेते, संडेला घेते, कारण माझे मिस्टर घरी असतात आणि दोन्हीही मुलं ते दिवसभर सांभाळतात, त्यांचं खाणं पिणं सगळं ते बघतात आणि त्यामुळेच मुलांचा आणि मिस्टरांचा सपोर्ट असल्यामुळेच मी अशा प्रकारचा क्लास किंवा आता जे काही यूट्यूबवर तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते आहे ते मला शक्य होत आहे। आता लेअरिंग करून झालेलं आहे आणि फायनल केकचं जे डेकोरेशन असतं ते मी घेते, कारण वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवायच्या असतात आणि स्टुडंट्सला आपण डायरेक्ट पहिल्यांदाच, कारण या बॅचमध्ये कोणीही आधी आईस केक तयार करून बघितलेला नव्हता, त्यामुळे आयसिंगचा सेक्शन जो आहे तो हळूहळू प्रॅक्टिसने जमतो। त्यामुळे आयसिंग करताना, लेअरिंग झाल्यानंतर आयसिंगचा जो भाग आहे आणि डिझायनिंग सेक्शनचा जो भाग आहे तो मी घेते, ज्यामुळे त्यांना नवनवीन ट्रेंडिंग ज्या डिझाईन आहेत त्या दाखवता येतील। आता इथे मी बास्केट केक जो आहे तो, इथे एक बास्केट केकचा व्हिडिओ घेतला होता, सो इथे मी बास्केट केक त्यांना दाखवते आहे, कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स करायचे, त्यामध्ये व्हेरिएशन्स कसे द्यायचे, या सगळ्या गोष्टी मी इथे शेअर करते। कशा पद्धतीने क्रीम हँडल करायची, कलर कसे करायचे, वेगवेगळ्या कलरचे फ्लावर कसे तयार करायचे, या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासोबत शेअर करत असते। सोबतच प्रत्येक केक केल्यानंतर त्याची प्राइसिंग कशी करायची, किती रेटपर्यंत हा केक विकला जावा, या सगळ्या गोष्टीसुद्धा मी त्यांना सांगत असते। तर नोट डाऊन करण्याचं काम ते करत असतात। वेगवेगळ्या टिप्स ज्या मी क्लासमध्ये देते, तुम्ही यूट्यूबवर माझे व्हिडिओज बघितले असतील भरपूर, तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप अशा टिप्स देते आणि मी तिथे एवढं डिटेलमध्ये शिकवते, तर क्लासमध्ये मी खूप असं डिटेलमध्ये घेते।
तर अशा प्रकारे बरेचसे केक मी क्लासमध्ये कव्हर करत असते. जसा ट्रेंड असेल, जसे बदल होत जातात त्याप्रमाणे नवनवीन केक घेण्याचा प्रयत्न करते. परंतु हे नवीन केक शिकवताना ज्यांना केकबद्दल काहीच माहिती नाही आहे अशांचा सुद्धा विचार करून प्रत्येक गोष्ट लक्षात घेऊन त्यांच्यासोबत अगदी बेसिकपासून सगळ्या गोष्टी मी शेअर करत असते. सोबतच हा क्लास झाल्यानंतर प्रत्येकीला नोट्स, त्यानंतर सर्टिफिकेट मी देते. माझ्या क्लासचं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा मी त्यांना देत असते. सोबतच सगळे केक जेव्हा होतात तेव्हा सगळ्यांना आपण केकचा टेक अवे म्हणजे सगळ्यांना घरी केकच्या पेस्ट्रीज कट करून देतो, ज्यामुळे त्यांच्या घरीसुद्धा कळेल की आज क्लासमध्ये आपण कशा पद्धतीने वेगवेगळे केक्स केलेले आहेत. तर अशा प्रकारे माझा केकचा क्लास असतो. वन डे बॅच असते. या कोरोनाच्या वातावरणामुळे मी काही दिवस बॅचेस बंद केल्या होत्या, परंतु आता थोडंसं लॉकडाऊन ओपन झालं आहे त्यामुळे मी फर्स्ट बॅच लॉकडाऊन नंतर घेतलेली आहे आणि कालच घेतलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावा, त्यामुळे तो शेअर केलेला आहे. तर अशा प्रकारे फक्त मीच केक करून दाखवत नाही, तर प्रॅक्टिकली ज्या गोष्टी त्यांना देणं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेते आणि पर्सनली सगळी इन्फॉर्मेशन जी माझ्याकडे आहे केकबद्दलची ती मी सगळी शेअर करते. तर आता आमचा केक क्लास जवळपास कंप्लीट झालेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी फायनली कुठले केक्स कव्हर केलेले आहेत. तर चला बघूयात आता आपण केक्स. हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताskitchen.com या चॅनलवर. आज माझ्याकडे बेसिक वर्कशॉप होता, बेसिक टू ॲडव्हान्स केक वर्कशॉप, आणि या वर्कशॉपमध्ये जवळपास आम्ही 10 ते 11 प्रकारचे केक कव्हर केलेले आहेत. अजूनही एक केक आमचा रेडी होत आहे. तर हे 11 प्रकारचे केक्स कव्हर केलेले आहेत आणि हा लांजा रत्नागिरी इथे मी राहते आणि तिथे हा बेसिक टू ॲडव्हान्स माझा केक क्लास आहे. जर रत्नागिरी किंवा लांजामध्ये कोणाला हा केक क्लास करायचा असेल तर त्यांनी माझा जो इंस्टाग्रामचा आयडी जो लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. तर आज कोणते कोणते केक्स मी इथे कव्हर केलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी आम्ही जो केलेला आहे हा हार्ट शेपचा केक केलेला आहे, रोजेट केक. त्यानंतर हा आहे फॉल्ट लाईन केक. नेक्स्ट आहे डच चॉकलेट केक. त्यानंतर आहे हा बास्केट केक. नेक्स्ट आहे हा ड्रिपिंग केक. त्यानंतर आहे हा 2 टायर केक. यामध्ये खाली आम्ही टेक्स्चर इफेक्ट आणि वरती ग्लिटर इफेक्ट दाखवलेला आहे आणि हे रोजेस सुद्धा इथे दाखवलेले आहेत. त्यानंतर आहे डॉल केक. सो ही एकदम सुंदर कलर मध्ये आम्ही डॉल केक इथे तयार केलेली आहे. त्यानंतर आहे गॅलेक्सी केक आणि 2 प्रकारचे स्लाइस केक मी इथे घेतलेले आहेत. एक आहे मार्बल स्लाइस केक बेकरी स्टाईल आणि दुसरा जो आहे तो आहे होममेड स्लाइस केक. तर ही आहे माझी क्लासची बॅच. सो आजचा आमचा हा वर्कशॉप होता आणि यामध्ये या सगळ्या जणी आल्या होत्या. तर मी पर्सनली आता थोडंसं सगळ्यांना विचारणार आहे की वर्कशॉप कसा वाटला. कसा वाटला मॅडम वर्कशॉप? वर्कशॉप खूपच छान होता, चांगले केक शिकायला मिळाले. ओके, तुम्हाला कसा वाटला मॅडम? खूप छान आणि बेसिक ज्ञान मिळालं मला, बरेच सारे गोष्टी शिकण्याला. वेलकम. तुला कसा वाटला? मला खूप छान वाटला आणि एका दिवसात खूप काही कव्हर अप झालंय. सो बेस्ट. थँक्यू. तुम्हाला कसा वाटला मॅडम?
खूप छान वाटलं आणि ॲडव्हान्स काहीतरी आम्हाला शिकायला मिळालं त्याच्यातून. ओके, तुला कसा वाटला? खूप चांगलं आणि बेसिकपासून सगळं प्रोफेशनलपर्यंत सगळं शिकायला भेटतं केक्स. ओके, नक्कीच तुम्ही याचा फायदा पुढे करताल. कसा वाटला क्लास? छानच होता आणि एकाच वेळेला एवढे केक शिकायला मिळाले गेलं. तुला? खूप मस्त वाटलं. आतापर्यंत केक फक्त आपण असंच बाहेरून बघत होतो, पण कसं मेन त्याच्यामध्ये करायला पाहिजे या सर्व गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी इथे क्लिअर झाल्या. खूप मस्त वाटलं. ओके, थँक्यू मॅडम. तुम्हाला कसा वाटला? छान होता आणि बेसिक काय मध्ये खूप छान शिकायला मिळाला. ओके, खूप छान होता. बेसिक जे होतं ते आम्हाला माहिती पडलं कसं केकचं करायचं. वेलकम. बहुत ही अच्छा था. जो बेसिक से एडवांस जो भी था सीखने बहुत कुछ मिला है पूरे दिन. ओके, तुला कसा वाटला? खूप छान वाटलं आणि ते बघताना वाटायचं किती हे असेल, खूप कठीण असेल, पण मॅडमने खूप छान असं समजावून सांगितलं, आम्हाला करायला दिलं. आणि ती विशेषतः ती डॉल बघताना अशी वाटायची म्हणजे आपली कशी असेल, पण मॅडमने इतकं छान सोपं करून सांगितलं. त्यामुळे आम्ही सुद्धा बनवू. नक्कीच नक्कीच येणार. तुम्हाला प्रॅक्टिस करत राहा आणि एक बिग थम्सअप द्या क्लासला जर तुम्हाला आवडला असेल तर. थँक्यू. अशा प्रकारे आमचा केक क्लास इथे कंप्लीट झालेला आहे आणि शेवटी आम्ही एक पिनाटा केक केला होता आणि माझ्या मुलीकडून तो मी स्मॅश करून घेतलेला आहे. आणि केक क्लास झाल्यानंतर सगळे केक्स आम्ही कट करून स्टुडंट्सला सुद्धा दिलेले आहेत टेस्टिंगसाठी घरी. तर इथे मी केक कट करत आहे. तर असा आमचा क्लास होतो संपूर्ण. जर तुम्ही इथे रत्नागिरी किंवा लांजामध्ये जर राहत असाल आणि तुम्हाला जर क्लास करण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझा इंस्टाग्रामचा ID सुद्धा आहे इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. सो तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.